बाळाची ब्रेस्टफीडिंग तर बंद केली, पण आपल्या दुधाचं काय करावं, हेवी ब्रेस्टचं काय करावं, यासाठी मी काय केलं, कोणती टॅबलेट घेतली ते तर पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देते. सर्वात कॉमन प्रश्न होता की माझी मुलगी किती महिन्यांची आहे, तर ती आता 20 महिन्यांची आहे. तिची रात्रीची फीडिंग बंद करण्यासाठी फेमाईट हे मेडिसिन मी वापरली होती. माझ्या मुलीने एकदाच त्या औषधाची टेस्ट घेतली आणि त्यानंतर तिने फीड घेतलंच नाहीये. तुमचं बाळ बॉटल फीड करत असेल तरी तुम्ही हे मेडिसिन बॉटलच्या निपलवरती लावू शकता. बाळाला या औषधाची टेस्ट खूप कडू लागते. जनरली 90% बाळ नंतर दूध पितच नाहीत. मला असेही काही कमेंट्स आले की हे औषध लावल्यानंतरही बाळ दूध पितात, ब्रेस्टफीडिंग सोडत नाहीत. पण मला कळत नाही हे कसं शक्य आहे. असो, आपल्या मेन टॉपिकवरती येऊया. माझ्या मुलीची फीडिंग हळूहळू दिवसाची आणि त्यानंतर रात्रीची पूर्णपणे बंद केल्यामुळे माझे ब्रेस्ट खूप जास्त हेवी झाले होते. डॉक्टरांनी मला कॅबरगोलिन ही टॅबलेट्स घ्यायला सांगितली. 2 टॅबलेट्स घ्यायची होती, रोज एक रात्रीला. 2 दिवस घेतल्यानंतर आपलं दूध तयार होणं पूर्णपणे थांबते. पण जर बाळाला आपण परत फीड करायला सुरुवात केली तर दूध तयार व्हायला सुरुवात होते. त्यामुळे बाळाने पूर्णपणे फीड बंद केल्यावरच आणि तुमचेही ब्रेस्ट हेवी होत असतील तरच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने ही टॅबलेट्स घेऊ शकतात. टॅबलेट्स घेतल्यानंतर भरपूर पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.